मी राज क्षीरसागर, डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे प्रदेशाध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष सावित्रीमाई साठे व राष्ट्रीय अध्यक्ष सचिन भाऊ साठे, अण्णाभाऊ साठे यांचे नातू. आज आमची पत्रकार भवन मराठी पत्रकार संघ येथे मातंग समाजाची बैठक झाली. माजी आमदार, मंत्री, सर्व संघटनेचे पदाधिकारी, मातंग समाजाचे सर्व नेते आज उपस्थित होते. कारण की अनेक वर्षापासून मातंग समाजाचं मागणी आहे की अनुसूचित जातीमध्ये अ-ब-क वर्गीकरण झालं पाहिजे आणि ज्या जाती आरक्षणापासून वंचित राहिलेल्या अशा जातींना न्याय भेटला पाहिजे, म्हणून अ-ब-क झालं पाहिजे. कारण की आधी अ-ब-क झालं, NT ओबीसीमध्ये NT1, NT2, NT3 असं वर्गीकरण झालं, पण तेव्हा केव्हा विरोध झाला नाही. आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, हरियाणा, पंजाब राज्यात बरं वर्गीकरण झालं, पण तिथं काही विरोध झाला नाही. पण काही लोक इथं विनाकारण महामानव डॉक्टर बाबासाहेब यांच्या संविधानाच्या विरोधात, जे की स्वतःला आम्ही संविधानवादी म्हणून समजतात, जी स्वतःला आम्ही कायद्याचे रक्षक म्हणून समजले जातात, आणि आजच ते लोक संविधानाच्या विरोधात आणि सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात आज वागत आहेत आणि आरक्षणाला विरोध करत आहेत. म्हणून आज ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमच्या संविधानरूपी आमच्या सोबत आहेत. मग त्यामुळं आमचा 100% विजय हा निश्चितच होणार आहे. 1 ऑगस्ट 2024ला सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे की राज्य सरकारला आरक्षण वर्गीकरणाचा अधिकार आहे. त्यामुळे हे सरकार जाणून बुजून 1 ऑगस्ट 2024ला निर्णय आला. आज दोन वर्ष झालं आज तागायत आरक्षणावर महाराष्ट्रात वर्गीकरण झालं नाही. आंध्र प्रदेश झालं, तेलंगणा झालं, कर्नाटक झालं, पंजाब झालं, हरियाणा झालं, सर्व राज्यात झालं, पण जाणून बुजून हे सरकार आज आरक्षण वर्गीकरण करण्यात टाळाटाळ करत आहे. आणि समिती केली, ती समितीचा अहवाल गेला, न्यायमूर्ती भद्र समितीचा अहवाल आला, तरी पण आज तागायत मला सांगा, एखादा निकाल जर सुप्रीम कोर्टाने निकाला आणि त्याच्यावर सूची मागवायचा अधिकार असतं का हो? कायदा म्हणजे कायदा, म्हणजे निकाल दिल्यानंतर तुमच्या हरकत, म्हणजे एखाद्या माणसाला जर फाशी दिली तर जनतेला विचारायचं का त्याला फाशी द्यायची का, त्याला निर्दोष सोडायचं? ही कुठला न्याय आहे? म्हणून मी देवेंद्र फडणवीस साहेबांनी लवकरात लवकर ही असं बिनाकामाचे सूची बिची मागवत, आता ती झालेलं झालं, पण लवकरात लवकर अनुसूचित जातीमध्ये अ-ब-क वर्गीकरण केलं पाहिजे. आणि ज्या समाजाला, ज्या जातीला आरक्षणाचा लाभ भेटला नाही त्या समाजाला अधिकाधिक आरक्षण मिळालं पाहिजे. आणि शेवटच्या घटकापर्यंत त्या समाजाला आरक्षणाचा लाभ भेटला पाहिजे, आमची मुख्य मागणी आहे. जर येणाऱ्या काळात देवेंद्र फडणवीस साहेबांनी ह्या भाजप सरकारनं जर असंच करत राहिलं तर मातंग समाज आजही रस्त्यावर उतरत आहे ना, उद्याही भविष्यात त्याचे परिणाम त्यांना भोगावं लागेल, ह्या सरकारला भोगावं लागेल.